आज आपण बनवणार आहेत शाबू वडे। मी रात्री शाबू भिजू घातला होता, छान असा भिजला आहे शाबू। बटाटे पण मी उकडून घेतले आहेत आणि मिरची कुटून घेतली आहे मिक्सर वाटीत आणि चवीनुसार मीठ। सर्वप्रथम आपण हे बटाटे आणि शाबू एकजीव करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। चवीनुसार आपल्याला जसं तिखट आवडतंय तसं हिरवी मिरचीचा कूट। हे पण सर्व एकजीव करून घेऊया। बघू शकता मी बटाटे, आपला शाबू आणि मिरची, हिरवी मिरची पूर्ण एकजीव करून घेतला आहे सर्व। आता हे 10 ते 15 मिनिटे आपण 5 ते 10 मिनिटे आपण हे झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर आपण शाबू वडे बनवणार आहोत। बघू शकता मी मीडियम साईजचे गोल गोल करून घेतले आहेत, जेणेकरून आपल्याला शाबू वडे पटपट होते। मी कढईत तेल टाकून ठेवलं आहे तापण्यासाठी। आता आपण शाबू वडे करूया। तोपर्यंत आपलं तिकडे तेल पण तापतंय। बघू शकता हाताला पण चिटकत नाही साबुदाणा। बघू शकता मी सर्व वडे करून घेतले आहेत अशा प्रकारे। आता आपण तळणार आहोत। तेल पण छान तापलं आहे। आता या वड्याची पलटी करूया। आता शाबू वडा आपला दोन्ही बाजूने छान असा भाजला आहे, लालसर कलर पण आला आहे त्याला। आता काढून घेऊया आणि बाकीचे पण शाबू वडे अशाच प्रकारे आपण तळून घेऊया। बघू शकता शाबू वडा आपला दोन्ही बाजूनी छान असा लालसर झाला आहे। आता आपण याला बाहेर काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व शाबू वडे आपण तेलात तळून घेऊया। खमंग असे शाबूचे वडे आपले झालेले आहेत।